तर एक ब्रेकिंग बातमी आपण बघूया। लक्ष्य सेनची सेमी फायनल मध्ये धडक झालेली आपण बघतोय। पॅरिस ऑलिम्पिक मध्ये बॅडमिंटन मध्ये पदकाची आशा उंचावलेली आहे। सेमी फायनल मध्ये जाणारा पहिला बॅडमिंटनपटू ठरलेला आहे लक्ष्य सेन। पहिला गेम हारल्यानंतरही त्यानं बाजी मारल्याचं पाहायला मिळतंय। पॅरिस ऑलिम्पिक मध्ये लक्ष्य सेननं सेमी फायनल मध्ये धडक दिल्याचं पाहायला मिळतंय आणि आता त्याच्याकडून ही पदकाची आशा पल्लवित झालेली आहे। अधिक माहितीसाठी जाऊयात। अमर काणे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। अमर, खरं तर भारताकरता ऐतिहासिक म्हणता येईल। पुरुष गटामध्ये पहिल्यांदाच भारतीय एक बॅडमिंटनपटू सेमी फायनलला ऑलिम्पिकच्या पोहोचलेला आहे। लक्ष्य सेन आज अक्षरशः चॅम्पियन सारखा केला। पहिला गेम गमावल्यानंतर दुसऱ्या 2 गेम्समध्ये त्यांनी जो जबरदस्त कमबॅक केलाय तो अतिशय अफलातून होता। त्याचा नेट जवळचा खेळ आणि रॅलीज करताना तो अतिशय कंपोज आणि शांतपणे केला आणि त्यांनी तायपायच्या आपल्या विरुद्धच्या जो प्लेअरला अगदी 2 गेम नंतर त्यांनी लिलया हरवलाय। पण अतिशय चुरशीची संपूर्ण लढत झालेली आहे। लक्ष्य सेन आता फक्त मेडल पासून 1 पाऊल दूर आहे। सेमी फायनल मध्ये त्यांनी धडक मारलेली आहे। पुढचा विजय मिळवता त्याचं मेडल निश्चित होईल। नक्कीच भारताला त्याच्याकडून ऑलिम्पिकच्या पहिल्या गोल्डची सुद्धा अपेक्षा असणार। अगदी धन्यवाद अमर दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। आपण बघतोय आताच्या घडीची एक महत्त्वाची बातमी आहे। लक्ष्य सेननं सेमी फायनल मध्ये धडक घेतलेली आहे आणि त्यामुळे आता पहिली गेम हारल्यानंतरही त्यानं बाजी मारल्याचं पाहायला मिळते आणि त्याच्याकडून आता बॅडमिंटन मध्ये पदकाची आशा वाढलेली आहे।